हिंगणघाट नांदगाव चौकातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावर पुन्हा एकदा मोठा खड्डा पडल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज 1 जुलै रोजी जोरदार सत्ता रोको आंदोलन करण्यात आले। राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 नागपूर हैदराबादवर आंदोलन सुरू असून यामुळे ट्रक आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता असून संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे व जबाबदार अधिकाऱ्यांवर चौकशी लावावी अशी मागणी वांदिले यांनी केली। हिंगणघाट शहरात वाहतूक ठप्प झाली असून नागपूर हैदराबाद मार्गावरील प्रवाशांचे हाल सुरू आहेत। हिंगणघाट शहरातील नांदगाव चौरस्ता आणि या नांदगाव चौरस्त्यावर हा उड्डाण पूल आहे आणि उड्डाण पुलावर 4 वर्ष अजूनपर्यंत उड्डाण पुलाला झालेले नाही आहे। इथं मोठे मोठे जीव घेणारे 2 गड्डे पडलेले आहे आणि त्या गड्ड्यामध्ये जर अपघात झाला तर याचं जबाबदार कोण राहील? सरकार राहील का प्रशासन राहील का कॉन्ट्रॅक्टर राहील? त्याचं उत्तर आम्हाला देण्यात यावं। म्हणजे आपण तुम्ही लोक अपघात होण्यासाठी निमंत्रित करून राहिलेले आहे ते गड्ड्याच्या माध्यमातून, असं सर्व जनतेला लक्षात येत आहे। म्हणून आमची एकच मागणी आहे की ज्या कॉन्ट्रॅक्टरने हा पूल बनवला आणि जे प्रशासकीय अधिकारी ज्यांचं नियंत्रण होतं त्या दोन्ही लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे, गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, मनुष्यवधाचा सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मागणी आहे। ते उड्डाण पूल बनल्यानंतर 1.5 वर्षातच गड्डा पडला। 1.5 वर्षात गड्डा पडल्यानंतर आम्ही आंदोलन केलं, निवेदन दिलं। सर्व या नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट डायरेक्टर पासून सर्व लोक इथं आले, आम्हाला आश्वासन दिलं की संपूर्ण पुलाचं टेस्टिंग केलेलं आहे, याच्यानंतर असा कधीही कोणता प्रकार आढळणार नाही, आम्ही कारवाई करू दोषीवर। पण आतापर्यंत दोषीवर कारवाई झालेली नाही, कारण की हे सरकारच 1 नंबरचं भ्रष्टाचारी सरकार आहे आणि हे जे आहे नॅशनल हायवेचे अधिकारी लोक आहे हे सुद्धा भ्रष्टाचारामध्ये सामील आहे। म्हणून याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। कारवाई महाराष्ट्र TV 24 करिता संतोष देशमुख, वर्धा।